ही आमची प्रिन्सेस रेडी झाली आहे. तिला आज छान प्रिन्सेस सारखा क्राऊन घालायचा होता, कारण आमच्या घरी आहे आज पूजा नाही पूजा, सत्यनारायण पूजा आहे. कारण आज काय आहे, आमच्या घराचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे होम. आणि तुम्हाला सगळ्यांना व्ह्युअर्सला सरप्राईज आहे, म्हणून तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलं का सांगा. ओके चलो लेट्स गो. पाणी पिऊन घे. झाली तयारी? इथे आमचे ब्राह्मण काका आले. दिवस नक्षत्रे सिद्धी योगे भवकरणे. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही दाखवणार आहे आमचा होम टूर ब्लॉग. ही आहे आमच्या घराची छोटीशी क्यूटशी पार्टी. वुडनची आहे ती. इथून चालू होतं आमचं सेफ्टी डोअर. बघा आमच्या मॅडम कशा उभ्या आहेत वेलकम करायला तुमचं. ते पण वुडनचंच आहे. हे आहे आमच्या घराची लॉबी. स्टार्ट होते इथे. इथे आम्ही ग्रीनरी करून घेतली दोन्ही साईडला वॉलला, पॉझिटिव्ह छान वाटण्यासाठी. इथे छोटंसं गाईची एक फ्रेम लावली आहे. खूप आवडते मला गाईची फ्रेम ही. वेलकम टू आवर होम. तिथे होता आमचा गेट आणि इथे आमचा दरवाजा, मेन डोअर. हा मेन डोअर. ही आहे, हा हे आहे आमचं मेन डोअर आणि हे होतं आमचं गेट. डोअर आणि इथे आहे आमची हॉल, एंट्रन्सची लॉबी. हा ही आहे आमची एंट्रन्सची लॉबी. आणि इथे आमचा हॉल. आता आपण हॉल बघूया सानूचा. तर इथून स्टार्ट होतो आमचा हॉल. इथे असे प्लांट्स लावले. हा आणि हे बघा, हे आहे आमचा सोफा. सिंपल आणि सोबर, जो सानूचा खूप फेवरेट आहे. इथे छोटस फ्लावर पॉट ठेवलेलं आहे आम्ही. आणि इथे पण टीव्हीचं एक मशीन आहे. नाही, टीव्हीचं नाही, ऍक्च्युली ते वायफाय आहे. ते झाकण्यासाठी आम्ही तिथे फ्लॉवर पॉट ठेवले. आणि इथे आहे आमचं फेवरेट टीव्ही सानूचा, ऑल टाइम स्क्रीन गर्ल. इथे आहे आमचं टीव्ही युनिट छोटस. आणि इथे आम्ही मॅचिंग होईल असं हॉलला असं आम्ही वॉलपेपर लावलाय, ऑलिव्ह ग्रीन कलर अँड लाईट ब्लू कलर. कर्टन्सला मॅचिंग होईल असं लावलंय. आणि हे आहे सानूचं छोटूस होम. ह्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर बघा. आणि हे आहे, हे ना माझ्या फ्रेंड विरजाने दिलं होतं. हा, ही सानूची एक फ्रेंड आहे विरजा. ती US ला जाताना भेटायला आले होते आम्हाला, तेव्हा त्यांनी हे गिफ्ट दिलं होतं. त्यात आपण चॉकलेट ठेवू शकतो असे किती पण. खूप क्यूट आहे ते. आणि इथे आहे हे ही छोटूसी लावणी करणारी. नाही, ही छोटीशी बाई आहे. हा, छोटीशी बाई आहे, टायनी. ही आम्ही घेतली होती. हिला 12 वर्ष झाले. ही आम्ही बालगंधर्वला एक्झिबिशन होतं, ऍक्ट्रेस सीमासाठी ना, माहिती असतील तुम्हाला, त्यांचं एक्झिबिशन होतं. तिथून आम्ही घेतलेली. जापनीज डॉलचं एक्झिबिशन होतं. ही खूप क्यूट दिसते. आणि सानूच्या बाबांनी म्हणजे आजोबांनी हिला नाव ठेवलं आहे सुरेखा पुणेकर. तर असं आहे आमचं टीव्ही युनिट. इथे आहे हे कृष्णा आणि गाईचे फ्रेम्स लावले आहेत. मला घरामध्ये जास्त फ्रेम आणि हे हँग करायला आवडत नाही, म्हणून हे सिंपल, पॉझिटिव्ह आणि सुंदर सोबर असं एवढंच लावलंय आम्ही हॉलमध्ये. आणि इथे कृष्णा आणि त्यांची गाईवाले फ्रेंड्सचा पण एक फोटो आहे. आणि इथे 6 गाईज हे तुम्हाला पण आवडेल बघा. हा, आणि इथे गाई बोलला बघतोय.
इतकं सुंदर एवढंच लावलंय आम्ही हॉलमध्ये फ्रेम, आणि ते आहे सोफ्याच्या वरती. त्याचा पण बऱ्यापैकी कलर मॅच होतोय वॉलला, त्याच्यामध्ये पण ब्लू आहे. आणि त्याच्यानंतर आहे हा आमचा आहे डायनिंग टेबल छोटूसा, आणि इथे याला एक बेंच असतो, पण ऍक्च्युली तो आम्ही सानूच्या रूम मध्ये त्याची सेटी केलीये, कारण सानूला पिंक कलरचा सोफा हवा होता. आणि आम्हाला सोफाच भेटत नव्हता 100 रुपये होते, काही सोफा आणि काही सोफा तर मला आवडतच नव्हते. आणि एक सोफा तर खूप कॉस्टली होता आणि छोटासा होता, क्यूट होता, म्हणून आम्ही त्या बेंचचं डायनिंगच्या सोफा केलाय. आणि इथे छोटीशी थोडासा असा रेस्टॉरंट सारखा फील यायला हवा. कधी कधी जेवताना सानूला आमच्या खूप आवडतं असं फॅमिलीमध्ये रेस्टॉरंट घरी करून जेवायला, म्हणून इथे एक छोटीशी इथे फ्रेम लावली आहे. फ्रेम तुम्हाला आवडते का सांगा. आणि ऍक्च्युली ही फ्रेम मी सहज घेतली मंत्रावरून, तर ती मॅच झाली बॉल कलरला. त्याच्यात पण ऑलिव्ह ग्रीन कलर आहे, आमचा योगायोग तो. आणि डायनिंगच्या वरती असं लाईट्स लावले. येस, लॅम्प लावलाय हँगिंग वाला, खूप क्यूट आहे तो. तर असा आहे आमचा छोटूसा डायनिंग एरिया, क्यूटसा. सानूला आमच्या इथे जेवायला नाही आवडत, पण तिची जागा दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे सानूची जागा असते, रोज इथेच बसायला तिला आवडतं खाली. ती टीव्ही बघायला इथे बसते, जेवायला पण इथे बसते, प्रे करायला पण इथे बसते, तबला वाजवायला पण इथेच बसते फॅनच्या खाली बरोबर, खेळायला पण इथेच बसते. तिला दुसरीकडे कुठेच आवडत नाही. आता आहे हा माझा फेवरेट सोफा एकदम मस्त. हा आहे आमचा 2 सीटर छोटा सोफा. हा मला सोफा खूप आवडायचा, मिनी पण आहे, खूप मिनी सोफा आहे, खूप क्यूट आहे तो. इथे तुम्हाला थोडासा हे दिसेल, कारण आज सत्यनारायणची पूजा आहे, सानूने सांगितलंच आहे तुम्हाला, थोडंसं पसारा आहे घरामध्ये. आणि इथे या सोफ्यावर बसून सानू आमची इथून बरोबर सनसेट दिसतो. आता खूप ऊन आहे म्हणून तुम्हाला कळणार नाही, इथून बरोबर सनसेट दिसतो. आणि त्याचे खूप सारे व्हिडिओज बनवते सानू आमची, फोटो काढते इथे या सोफ्यावर बसून आणि मम्माला दाखवते. आणि या सोफ्याची जर विंडो ओपन केली तर आमची इथे गॅलरी दिसते इथून. आणि मी कधी कधी ह्याच्यावर पण बसते. इथे सानी बसते कधी कधी. आणि ह्या झोपाळ्यावर बसले की इथून टीव्ही पण आमचा दिसू शकतो. असा आहे हा व्ह्यू, आणि असा आहे हा आमचा मिनी सोफा. आणि हे अशा पद्धतीने आम्ही कर्टन्स लाईट ब्लू कलरचे पूर्ण घरामध्ये, याच कलरचे याच डिझाईनचे सगळे कर्टन्स लावलेले आहेत. ते पण ब्लू कलर सोफा सोबत आणि पिंक कलर. येस, सगळे कर्टन्स, कुशन, सोफा कव्हर माझा फेवरेट आहे. सगळं आम्ही लाईट ब्लू कलर, लाईट पिंक, ऑलिव्ह ग्रीन अशा कलरचं घेतलेलं आहे. छान दिसतात आणि पॉझिटिव्ह कलर आहे म्हणून आम्ही सगळीकडे ते मॅच केलंय तसं पर्पजली. आणि कसं असतं की तुमचं घर छोटंसं असू द्या, मोठं असू द्या, बंगलो असू द्या, काही पण असू द्या, पण तुमच्या घरातले कर्टन्स सुंदर आणि क्वालिटीचेच हवे असं मला वाटतं. कारण तुम्ही जेवढे बटबटी कलरफुल लावताल तेवढं तुमचं घर खराब दिसेल असं मला वाटतं. कारण ऑलवेज कर्टन लाईट कलरचे आणि चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे. आणि त्यात मिडल क्लास लोकांनी तर नक्कीच, कारण आपण सारखे सारखे चेंज नाही करत कर्टन्स म्हणून. ओके, आता नेक्स्ट काय बघायचं सानू? नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आमच्या घरातलं च्या बाप्पाचं घर. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे आमचं बाप्पाचं घर. आणि ते सगळ्यांना खूप आवडतं, खूपच आवडतं. कोणीही घरामध्ये एंट्री केली की कौतुक करतं आमच्या बाप्पाच्या घराचं. आम्ही ते कस्टमाइज करून घेतलेलं आहे हे मंदिर.
ओके. आणि इथे आता तुम्हाला दिसणार नाही, इथे आम्ही काचेचे असे शेल्फ बनवून घेतलेत. तिथे सानूचा हार्मोनियम आणि तबला बसतो. आणि हे तुम्हाला इथे छोटसे गोल्डन तोरण दिसत असेल, ते मी पुण्याच्या मंडईमधून घेतले. मला ते खूप आवडलं. खूप सुंदर आणि छोटंसं आहे, आंब्याच्या पानांसारखं तोरण आहे आणि ते मंदिराला आमच्या परफेक्ट बसलं. खूप सुंदर दिसतं ते. आणि आम्ही ऑलवेज ओल्ड हाऊस होतं तिथे पण आम्ही हॉलमध्येच आमचं मंदिर ठेवायचो. आम्हाला मोठं मंदिर आवडतं, छोटूसं मंदिर कुठंतरी कोपऱ्यात ठेवायला देवाला असं नाही आवडत आम्हाला, त्यामुळे आम्ही हॉलमध्येच ठेवतो. आणि हे बघा, इथे खाली तुम्हाला शेल्फ दिसतील 2. हे सानूचे हार्मोनियम, तबला हे बसावं इन्स्ट्रुमेंट म्हणून आम्ही पर्पजली असं बनवायला सांगितलेलं त्यांना, की ते तबल्या आणि त्याच्या साईडचं हे असं आहे. तर असं आहे हे. आणि ते छान पण दिसतं आणि इन्स्ट्रुमेंट हे बाप्पाचेच असतात आहे ना सानू. गाय पण ठेवले. आणि इथे त्याला असे ड्रॉवर्स आहेत बाप्पाचं सामान ठेवायला. असे ड्रॉवर आहे. कधी नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर इथे अजून एक ड्रॉवर बनवून दिलाय. खूप सुंदर फर्निचर आम्ही ज्यांच्याकडे केलं ना त्यांनी खूप छान आम्हाला बनवून दिलं. हे असे हार छोटे छोटे आम्ही गणेश फेस्टिवलला घेतो, ते आम्ही 12 महिने यूज करतो. कारण सानूला आम्हाला सगळ्यांनाच डेकोरेशन खूप आवडतं आणि ते 12 महिने आम्ही ठेवतो की घरामध्ये छान वाटावं बाप्पाला पण. आणि हा आहे आमचा बाप्पा क्यूटसा. हे असं आहे. हे आमचे कुलदैवत वगैरे असं ठेवलेलं आहे. काही लोकांना नाही असं आवडत ठेवायला, पण आम्हाला आवडतं. आणि फ्रेंड्स एकदम क्यूट पार्ट. तर असं आहे आमचं मंदिर, आमच्या हॉलमध्येच आहे. आणि फ्रेंड्स एकदम क्यूट पार्ट आमच्या मंदिरमध्ये मला आवडतो बाप्पाचा मोदक. हिला बाप्पाचा मोदक आवडतो. बघा बघा हा मोदक छोटूसा. अशी आहे आमची सानू. ओके, आता नेक्स्ट आता आपण बघूया आमच्या हॉलची बाल्कनी. ती बाल्कनी तुम्हाला चांगली माहितीच असेल. हॉल पण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती होतं, कारण आम्ही मॅक्सिमम ब्लॉग्स इथे हॉलमध्ये सोफ्यापाशी बसूनच करतो. आणि ही गॅलरी पण माहिती असेल, कारण गॅलरीमध्ये सानूला जेवायला आवडतं. त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर बघा पटापट. चला तर बघूया आता आमची हॉलची बाल्कनी. आमची बाल्कनी ग्रीनरी लावली आहे, कारण ती डोळ्यांना खूप सुंदर. तुम्हाला याच्यामध्ये थोडी डार्क वाटत असेल, पण ती प्रत्यक्ष खूप अशी लाईट ग्रीन कलरची आणि खूप सुंदर दिसते. आणि इथे आहे शाणूचं राजविका नाव लावून घेतलंय आम्ही. ही अशी एक वॉल बनवली आम्ही बाल्कनीची. आणि हाय मम्माचं गिफ्ट, त्याच्यासोबत मी चीटिंग करताय तू, चीटिंग करताय तू. मम्माचा गिफ्ट आहे एक्सरसाइजचा पापानी दिलेला, आणि सानू त्याच्याबरोबर कधी कधी सायकलिंग खेळते. आणि आणि इथे असे आम्ही खूप सारे सानूच्या पापाला खूप ग्रीनरी आवडते म्हणून एवढे प्लांट्स लावलेत. आता ते विंटरमुळे थोडे जास्त हे नाही दिसत आहेत, बहरलेले दिसत नाहीयेत, पण खूप सारे असे प्लांट लावलेत. हे बघा, जिकडे तिकडे तुम्हाला प्लांट दिसतील खूप सारे. ही बाल्कनी खूप मोठी आहे, तेवढे प्लांट लावलेत. दुसरी गोष्ट, ही दुसरी वॉल आहे बाल्कनीची, ती आम्ही अशी सजवली आहे. फ्लावर्स, रोज, पिंक फ्लॉवर अगेन. ही अशी वॉल आम्ही वॉलपेपरने केली आहे बाल्कनीची. ती खूप सुंदर दिसते, कारण आमचा झोपाळा इथे आहे, त्यामुळे ती अजूनच जास्त सुंदर दिसते. आमच्याकडे जे पण कोणी गेस्ट येतात ते पहिले इथे फोटो काढून घेतात, राईट. कोणी पण आले की झोपाळ्यावर बसून त्या वॉलसाठी फोटो काढून घेतात. तर ही आहे दुसरी वॉल, आणि ही आहे असं इकडनं गार्डन व्ह्यू आहे. इथनं सनसेट दिसतो मी सांगितल्याप्रमाणे. आता तुम्हाला दिसत असेल तिथे समोर ज्या गाड्या पार्किंगच्या दिसत आहेत तिथे सानूचा कराटेचा क्लास असतो आमच्या. तर अशी आहे आमची गॅलरी.
हे वरती असं आम्ही वुडनचं रूफ करून घेतलंय. खूप मोठी स्पेशियस गॅलरी आणि ही गॅलरी आम्हाला खूप आवडते. हे बघा इथं पापाने काय करामत केली. इथे जिकडे तिकडे पापाला आमच्या गाणी ऐकायची असतात सानूच्या, इथे छोटू छोटू टायनी साऊंड्स लावलेत. स्पेशल करून घेतले तिथं स्विच वगैरे स्पेशल असं पापाने, कारण या झोपाळ्यावर बसून सॉफ्ट सॉन्ग कधी कधी आम्ही ऐकत असतो. आणि फ्रेंड्स तुम्हाला तर माहिती आहे रोज तर दिवाळी येते आणि मग आम्ही इथे लावायचं आकाश कंदील. आता आम्ही आकाश कंदील येलो करायचं इथे लावलाय. तर ही अशी आमची क्यूटशी गॅलरी सगळ्यांना आवडणारी इथे आहे. आणि इथे आम्हाला जेवायला खूप आवडतं आमच्या बच्चूला. चलो लेट्स गो. आपण जाऊयात सानूच्या रूमकडे. ॲक्च्युली सानूची रूम तुम्ही फर्स्ट ब्लॉगमध्ये पाहिलीच आहे, पण तरी पण थोडीशी शॉर्टकटमध्ये बघा परत, नाहीतर सानू आमची नाराज होईल. चलो, हे सानूची रूम तुम्ही पाहिलीच होती आधी. हा आहे तिचा वॉर्डरोब. हे वरती आहेत लॉफ्ट्स, हे फॅन आणि इथे आम्ही लावले आमचे ड्रॉवर्स. हा, या ड्रॉवरचं तुम्ही पाहिलं खूप युजफुल आहे आणि ह्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, केला होता सानूनी. हे तिच्यासाठी आम्ही शोधून काढलं. तिला पिंक कलरचं लॅम्प हवं होतं हँगिंगवाला, हे आम्ही शोधून काढलं आणि पिंक कलरचं घेतलं. तिच्या विंडोमधून स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो. तिच्या विंडोमधून सुंदर व्ह्यू आहे. क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल दिसतं तिच्या विंडोमधून. हे तिचं नोटीस बोर्ड. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना डायनिंग टेबलचं बेंच काढून आम्ही इथे सेटी बनवली आहे तिच्या विंडोमध्ये पिंक कलरची. तिच्या अजून छोटे छोटे लॉक्स. हे तिचं सगळं सामान असं लावून ठेवलंय. तिच्या ट्रॉफ्या, एक फ्रेम लावली तिच्या रूम मध्ये अशी. आणि जेव्हा तुम्ही तिचं पॉडकास्ट बघता ना तेव्हा इथे आम्ही तिचा सेटअप लावत असतोय. तिच्या मॅपच्या खाली इथे पॉडकास्टचा सेटअप लावत असतो आम्ही. आत्ता मॅडमनी तिथे काय ड्रेसिंग रूम आणि मेकअपचं सगळं सेटअप लावून ठेवलंय. आणि हे बघा, हे मम्माच्या बॅक पेन साठी चेअरला लावायला दिले, ते मॅडमनी घेतले आणि तिच्या छोट्या चेअरला लावले. ही आहे सानूची रूम. इथे ती पॉडकास्टचं बनवत असते. आणि हे रूफ पण तिचं आम्ही पिंक आणि व्हाईट करून घेतलंय, तिला आवडतं त्याप्रमाणे. इथे तिचं नेहमीची खेळणी आणि थोडासा पसारा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे बघा, सानूच्या पापानी तिच्या रूम मध्ये ही स्पेस सगळी हायजॅक करून टाकली आहे. इथे ऑफिस सेटअप लावलाय छान आणि एन्जॉय करतो मस्त पापा इथे बसून सानूच्या रूम मध्ये पिंक वाल्या. हा, असं करत असतो दिवसभर. आणि हा सानूचा बेड. इथे ऑलवेज आमची ही स्वीटी झोपलेली असते. सानू कधीच बसत नाही या बेडवर जास्त. तो पण पिंक कलरचाच बेड आहे. आणि फ्रेंड्स, मला माझ्या मम्मी पप्पांसोबत खूप झोपायला आवडतं म्हणून बेडरूम मध्ये झोपते. म्हणून ती बेड नाही यूज करत. कधी छोटी मुलं आली तर ती इथं खेळत बसतात. सानूची रूम सगळ्या मुलांना आवडते. दुसरी गोष्ट, तिच्या रूमचा कलर पण बेबी पिंक आहे. याच्यामध्ये थोडं डार्क दिसतंय, प्रत्यक्षात खूप क्यूट कलर आहे तो बेबी पिंक. आणि ही वॉल, सगळ्यांना असं वाटतं की ही वॉल आम्ही वॉलपेपर लावलाय, पण तसं नाहीये. हे आमच्या बाबांनी बनवलं. हा, हे सानूच्या बाबांनी तिच्यासाठी स्पेशल खूप कष्टाने लाईन्स त्या एकदम सरळ कितीतरी 2-3 दिवस घेऊन ही वॉल बाबांनी तिच्या बनवली. हे वॉलपेपर नाहीये. तर अशी आहे सानूची रूम. बरोबर रूम समोर तिचं हे वॉशरूम आहे. हे सानूचं वॉशरूम आहे इथे. आणि इथे बेसिन आहे सानूचं. सानूला जिथे मिरर मध्ये नाही बघता येत म्हणून ती नेहमी ओरडत असते. हा, तर हे सानूचं वॉशरूम आहे इथे. आणि आता आपण बघूया मम्मा पप्पाची बेडरूम. मला तर माहिती माझा फेवरेट का पिंक आहे. इकडे पिंक असतं मॅडमचं, इथे पिंक क्लॉथ हे असं. ओके, चलो लेट्स गो. आता आपण बघूया बेडरूम. सानूची रूम बघून झाली, आता आमची रूम बघा. आता तुम्ही म्हणताल इतकी सिंपल, ओ गॉड. तर ही आहे आमची बेडरूम. इथे पण बेबी पिंक पीच कलरचा, पीच अँड व्हाईट असा लाईट कलर दिलाय. आणि हे आहे आमचा छोटासा बेड. आम्हाला मोठा बेड आवडत नाही. आणि
हा लग्नातलाच बेड आहे माझ्या, त्याला 13 इयर्स झालेत। इथे तुम्हाला सगळ्या ओल्ड वस्तू दिसतील। हा वॉर्डरोब आहे, हा पण आमच्या लग्नाच्या टाइमचाच आहे, हा पण ओल्ड आहे, 13 इयर्स झाले आणि इथे आम्ही छोट्या मुलांनी खराब करून टाकलाय, आमच्या सानूनी छोटी होती तेव्हा। तर अशा जुन्याच वस्तू ठेवल्यात आम्ही आमच्या रूममध्ये। सानूसारखं काही फर्निचर छान छान केलं नाहीये आणि एकच फ्रेम इथे लावलेली आहे आमच्या रूममध्ये। ही आहे सानूचं फर्स्ट डे बॉर्न झालेली तो फोटो आहे हा। पहिल्या फर्स्ट आवरमध्ये हा फोटो काढला होता सानूच्या माऊनी, त्याची फ्रेम आम्ही आमच्या रूममध्ये लावलेली आहे, बाकी काही नाहीये दुसरं। आणि हे घड्याळ आणि फ्रेम शिवाय काही नाहीये। मला सिंपल घर ठेवायला आवडतं, जास्त फर्निचर आवडत नाही। आणि इथे पण बाथरूम आहे। हा इथे एक मास्टर बाथरूम आहे, इथे आम्ही अंघोळ करतो। हा आणि इथे आहे एक टेबल वुडनचा, त्याच्यावर काही पण ठेवायला यूज होतो म्हणून। आणि हे आमच्या पापाची अगेन साऊंड, जे दिवसभर मिरची आणि FM हे ते चालू असतं पापाला सारखं ऐकायला। इथे साऊंड आहेत खाली। तर असं आहे एकदम सिंपल, काही विशेष दाखवण्यासारखं नाही या रूममध्ये। म्हणजे मला आवडते ही रूम, पण तुम्हाला एवढी काही खास नसेल वाटत। दुसरं हे असं सिंपल POP केलंय बघा, बाकी काही नाहीये, एवढंच फक्त या रूम मध्ये आहे। आणि हे माझ्या बाबांनी बनवलेला हा खाट काही पण ओके। आणि फ्रेंड्स, तुम्हाला वाटतंय की नुसतं आमच्याकडे वन फ्रेम आहे? नाही, एक पेपर फ्रेम पण आहे। हे बघा, हे आमच्या रूम मध्ये असं काही पण चालतं आणि स्वतःची रूम छान ठेवते। हे लेडी बग हे मम्माने बनवलंय माझ्या। आमच्या रूम मध्ये असं काही पण चालतं आणि पापाची मॅडमचं। तर अशी आहे आमची बेडरूम, सिंपल आणि सोबर। इथे पण आम्ही तेच कर्टन्स लावलेत आणि इथे तुम्हाला थोडंसं मेसी दिसत असेल, हे पूर्ण फुल भरून टॉईज भरलेत आम्ही खचाखच सानूचे। आणि दुसरी गोष्ट हे सानूचे बुक्स, सानू कुठे काही ठेवू शकते पूर्ण घरामध्ये, आमच्यासारखं नाहीये तिचं। आणि हे मम्माचं मॉइश्चरायझर। ओके, ही रूम तुम्ही कधी पाहिली नव्हती ब्लॉग मध्ये, हॉल पाहिला होता, बाल्कनी पाहिली होती, ही रूम कधी पाहिली नव्हती बरोबर। आणि याच रूमला अटॅच एक बाल्कनी आहे, ती पण स्पेशियस आहे, ती आपण आता बघूयात। आपण बघूया आमची दुसरी बाल्कनी, जी तुम्ही कधीच पाहिलं नाही ब्लॉग मध्ये, आम्ही कधीच दाखवली नाही। मॅडमचा डान्स चालू आहे बघा, बघा कसं चालू आहे डान्स। तर इथे पण पापाने आमच्या खूप प्लांटिंग करून ठेवलंय, बघा किती सुंदर सुंदर झाडे। ब्रह्मकमळ आमचं किती मोठं झालंय। माझ्या रूम मध्ये एक विंडो आहे, तिथे पूल दिसायचा। आणि इथून पण क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल अगेन इथून पण दिसतोय छान। आवाज खूप येतो इथे। आणि इथे आम्ही हे काही स्टक करून ठेवलेलं आहे थोडं। ही सानूची फर्स्ट गाडी, परत इथे खेळणी खूप सारी अशी ठेवली आहे। आणि इथे पण आम्ही थोडं जे लागत नाही सामान यूजचं ते असं, इथे आतमध्ये खूप स्पेस आहे मोठी, तिथे आम्ही भरून ठेवलंय। हे आहे एक छोटंसं कपाट आहे, त्याचे फुल ते कपाट भरून आम्ही बुक्स ठेवलेले आहेत, कारण आम्हाला बुक्स वाचायला खूप आवडतं। तर ही एक गॅलरी आहे, वरती आम्ही रूफ केलेलं आहे असं, पण ते पिजन्सनी खूप खराब केलंय। आणि ही एक गॅलरी आहे आमची, स्पेशियस आहे खूप। तुम्हाला याच्यामध्ये कळत नसेल व्हिडिओमध्ये, पण खूप स्पेशियस गॅलरी आहे ही। ती जास्त यूज नाही करत आम्ही, तर अशा पद्धतीची। सानूच्या सायकलचा पंप आहे आणि इथे बेंच करून घेतलाय आम्ही वुडनचा बसायला। तर अशी ही गॅलरी आहे आमची दुसरी, जी तुम्ही पाहिली नव्हती। तर आता आपण काय बघायचंय नेक्स्ट काय बघणार आहे आपण? मम्माचं किचन। तर आता आपण बघूया माझं किचन। तुझं का सानूचं?
तर असं आहे आमचं किचन. छोटं आहे, स्क्वेअर शेप मध्ये, पण मम्मा पुरतं सफिशियंट आहे, है ना. खायला भेटलं म्हणजे बास सानूला. तर असं आमचं किचन आहे छोटंसं. आणि इथे रोजच्या यूज वाल्या शुगर आणि त्या वस्तू सगळ्या ठेवलेल्या आहेत. इथे क्रॉकरी आणि ते ठेवलेले. असं ग्रे कलरचं फर्निचर आम्ही सांगितलं होतं कारण ते छान दिसतं आणि डस्टी नाही वाटत जास्त. तर असं आमचं छोटंसं किचन आहे. ओके. आणि फ्रेंड्स, इथे एक विंडो आहे ड्राय बाल्कनीची. तिथे ड्राय बाल्कनी आहे, ती जमलं तर तुम्हाला दाखवते. दुसरी गोष्ट, आमच्या किचनमध्ये एक सुंदर, हे बघा वरती पण असे लॉफ्ट केलेले आहे सगळीकडनं, कारण मला स्टोरेज खूप लागतं किचनचं, सगळ्याच लेडीजला लागतं तसं. आणि ही एक वेगळी वस्तू आहे आमच्या किचनमध्ये. याला सानू हॉटवाला फ्रीज म्हणते. तर हे बघा काय दाखवते तुम्हाला. हे आहे पॅन्ट्री युनिट. हे फर्निचर मध्ये नव्हतं केलेलं, हे रेडीमेड असतं, मिळतं त्यांच्याकडनं. आम्ही रेडीमेड घेतलं होतं. पॅन्ट्री युनिट मध्ये मी असं खचाखच काही पण भरून ठेवलंय. तर कितीही आपल्या किचन मध्ये स्टोरेज केलं तरी पण आपल्या छोट्या 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 वस्तू राहिलेल्या लेडीजला लागतातच काही ना काही ठेवायला. तर ते इकडे तिकडे पडण्यापेक्षा या पॅन्ट्री युनिट मध्ये छान बसते. हे खूप मोठं आहे, 6 फीटचं आहे पॅन्ट्री युनिट. आणि हे बघा, मी असं काहीही त्याच्यामध्ये असं सगळं ठेवलेलं आहे. सगळ्या माझ्या किचनच्या वस्तू एकाच ठिकाणी ह्या पॅन्ट्री युनिटमध्ये मस्त बसतात. माझी ही खूप आवडती वस्तू आहे, आमच्या किचन मधली आवडती वस्तू आहे. तर हे तुम्हाला आवडलं का सांगा. माझं खूप फेवरेट आहे हे पॅन्ट्री युनिट. तुम्हाला तर माहितीये दूर तर ग्रे कलर असतो, तर आम्ही ग्रे कलरचे फर्निचर पण बनवले, म्हणजे दूर बसली तर दूर दिसावं. का मम्मा क्लीन नाही करत का चॅप्टर. इथे आहे फ्रीज, आमचा सिंपल फ्रीज आहे, तो पण आमच्या लग्नातलाच आहे माझ्या. आम्ही खूप छान वस्तू वापरतो म्हणून खराब होत नाही. खाली पण असे लॉफ्ट्स केलेले, पण लॉफ्ट्स करून घेतलेले आहेत. एल शेप मधलं आमचं हे छोटंसं किचन आहे. आवडलं का तुम्हाला सांगा. दुसरी गोष्ट, इथे किचनला अटॅच एक ड्राय बाल्कनी आहे. तिथे तुम्हाला इथे दिसत असेल. हां, तर ती आता दाखवण्यासारखं नाही आहे तिथे एवढं. तर ड्राय बाल्कनीमध्ये दाखवण्यासारखं नाही आहे, थोडा पसारा आहे कारण आज पूजा आहे तुम्हाला माहिती आहे. इथे पण आम्ही असे लॉफ्ट्स वगैरे करून घेतले. इथं इन्व्हर्टर बसवून घेतलेले. ही आहे आमची ड्राय बाल्कनी. ओके. ती पूर्ण नाही दाखवत कारण पसारा आहे. तुम्ही मला हसताल सगळेजण पसारा बघून. ओके. सानू बघा कशी हसतीये. तर असं बघा काय चाललंय. आमचं घर, आमची होम टूर तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. जर आवडलं असेल तर कमेंट करा, नाही की नाही. आणि जर तुम्हाला होम टूर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटनला क्लिक करून दाबा. हां बरोबर. काय होतं, तुम्ही सबस्क्राईब जरी केलं असेल तरी तुम्ही बेल बटनला जर दाबलं नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन आमच्या ब्लॉगच्या मिळणार नाही. आमचे ब्लॉग फटाफट आलेले तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही बेल बटनवर नक्की दाबा बेल बटन. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. नुसते ब्लॉग बघत बसू नका. सानूला छान छान आशीर्वाद द्या. आणि आमची होम टूर आवडली का नक्की सांगा. तर हे होतं आजचं सरप्राईज. आज आहे आमच्या घराचा वाढदिवस म्हणून ती पूजा होती आणि त्या पूजेत हे सरप्राईज आम्ही तुम्हाला देणार होतो.